नमस्कार मंडळी. तर आज परत मी तुमच्यासाठी एक अशी खास आणि झटपट तयार होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आजची रेसिपी आहे झटपट भरलेली वांगी. दिसायलाही अगदी चमचमीत आणि चवीलाही अप्रतिम लागते. तर ही भाजी बनवता वेळेस कोणताही मसाला वाटण्याची गरज नाही आहे. अगदी कमी साहित्यामध्ये तसेच मसाला न वाटता ही भाजी झटपट तयार होते. तर रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करू. इथे बघा मी 6 अशी मस्त हिरवी आणि काटेरी वांगी घेतलेली आहे. ही वांगी चवीला खूप छान लागतात आणि ही वांगी घेताना अगदी कोवळी वांगी घ्यायची आहेत, म्हणजे जास्त मोठी वांगी घ्यायची नाही आहे. यावरती असलेली काटे आपण आता काढून टाकणार आहोत. तर चाकूच्या साहाय्याने अशी ही काटे काढून टाकायचे आहे. भाजी खाताना ही काठी जिभेला किंवा तोंडाला टोचू नये त्यासाठी आपण काठी काढून घेतलेली आहे. त्यानंतर याला उभे काप देऊन असे 4 भाग करून घेतलेले आहे. तर याच पद्धतीने आता सर्व वांग्याचे काटे काढून घेणार आहे आणि असे 4 भाग करून घेणार आहे. वांगी कापल्याबरोबर मिठाच्या पाण्यामध्ये याला टाकून देणार आहोत, त्यामुळे आपली वांगी काळी होणार नाही. तर अशा चिरा देऊन आपण ही वांगी मसाला भरण्यासाठी तयार करून घेत आहोत. चीर देताना अगदी देठापर्यंत चीर द्यायची नाहीये. तर इथे बघा सर्व वांगी चिरून झालेली आहेत. आता ह्या पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये बघा अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचा मी कूट तयार करून घेतलेला आहे किंवा बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तर बाउलमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. शेंगदाण्याचा कूट हा बारीकच घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकायचा आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. त्यानंतर आवडीनुसार आपण तिखट टाकणार आहोत. तर इथे मी 2 चमचे तिखट घेतलेला आहे. तुम्ही आवडीनुसार तिखट कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे धने पावडर. त्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे, ते सुद्धा 2 चमचे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मार्केटमध्ये मिळणारा कोणताही तुम्ही मसाला, किचन किंग किंवा एव्हरेस्टचा मसाला वापरू शकता. आता इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, ते सुद्धा 2 चमचे आहे आणि एक अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर एक पोळी तेल टाकलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं हा मसाला तयार होतो. तर छान असं हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हा मसाला एकजीव करून घेऊ शकता. तर इथे मी हाताच्या साहाय्याने सुद्धा एकजीव करून घेत आहे, म्हणजे कांदे टोमॅटो हे अजून थोडे बारीक होतील. तर बघा असा हा मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मसाला असा तयार झालेला आहे. तर आता आपण वांगी घेणार आहोत, जे आपण चिरून ठेवलेली होती. तर यामध्ये हा मसाला भरून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला ही वांगी भरून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मसाला न वाटता सुद्धा ही वांगी खूप छान होतात आणि झटपट तयार होतात. तर अशाच पद्धतीने आपण ही भरलेली वांगी तयार करणार आहोत.
अगदी सहज आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे. तर इथे बघा सगळे वांगे हे मसाले टाकून भरून घेतलेले आहेत आणि थोडासा मसाला बाकी आहे. तर आता एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहोत. त्यानंतर 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत. त्यानंतर आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत. त्यानंतर लगेचच आपण तयार केलेला मसाला टाकलेला आहे आणि छान परतून घेत आहोत. तर बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर हा आपला तयार करून घेतलेला मसाला टाकून छान परतून घ्यायचा आहे. मसाला जळू द्यायचा नाहीये. तर आता कमी गॅसवरती हा छान आपण परतून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मसाल्याला थोडं तेल सुटत आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा किती छान असा याला कलर आलेला आहे. त्यानंतर मसाल्याचं शिल्लक राहिलेलं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि छान अशी ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे. तर थोड्या वेळ आपण हे शिजवून घेणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर छान असं तेल वरती येत आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे. तर आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि एकजीव करून घेणार आहोत. तर बघा मस्त अशी आपली तर्रीवाली वांग्याची भाजी तयार होत आहे. तर यामध्ये आपण आता मसाला भरून ठेवलेली वांगी टाकणार आहोत. आणि छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण झाकण ठेवून ही वांगी शिजवून घेणार आहोत. गरज वाटली तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. तर आता छान वांगी शिजली की नाही हे बघणार आहोत. तर बघा भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसत आहे. तर आपण वांगी शिजली की नाही हे बघणार आहोत. तर थोडी बाकी आहे. परत आपण झाकण ठेवून ही वांगी शिजवून घेणार आहोत. तर आता वांगी शिजून झालेली आहे. बघा भाजी सुद्धा मस्त झालेली आहे, अगदी मसाला न वाटता. तर बघा वांगी सुद्धा छान शिजलेली आहे. तर अशी झटपट आणि भरलेली वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करा. कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अशा साध्या आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.